मराठा आरक्षणासाठीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा वाकयुद्ध सुरू आहे। राऊत आणि जरांगे एकमेकांवर टोकाची टीका करतात, त्यामुळे बार्शीतला हा वाद राज्यात चर्चेचा विषय ठरतोय। जरांगे यांच्या भूमिकांमधून राजकीय गंध येत असल्याची टीका राजेंद्र राऊत करतात, त्यामुळे हा वाद राज्याच्या राजकारणाला नवा वळण देणारा ठरणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। जर का मराठ्याचा माथा बिघडला ना, तुला इतकं भयंकर ते मराठी की तुझ्या 10 पिढ्यात कोणी बघितलं नसाल। ह्याच्याकडनं सुपारी मिळाली, त्याच्याकडनं मिळाली। आता आम्ही बोलावं का? मग आम्ही बोललो की लगेच राग येतो। तुम्हाला कोणाची सुपारी मिळाली? मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वाद आता विकोपाला गेलाय। काही दिवसांआधी सरकार आणि जरांगेंमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावणारे हेच राऊत आता जरांगेंच्या टीकेच्या केंद्रस्थानी आलेत। मराठा आरक्षणाच्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या तरुणाला राऊतांनी मारहाण केल्याचा आरोप जरांगेंनी केला, तर जरांगेंच्या आरोपांचं राजेंद्र राऊतांनी खंडन केलं आणि मनोज जरांगेंनी आपल्या मर्डरचा प्लॅन केलाय का असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला। या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं ना, त्याचा पुरेपूर हिशोब। त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं किंवा त्याच्या बायकोच्या आलं, त्याच्या आईच्या आलं, त्याच्या भावाच्या आलं, त्याच्या मुलाच्या आलं, निवडणुकीत हिशोब होईल। लवकरात लवकर कोर्टामध्ये न्या किंवा सरकारकडे। आता मी जसं भूमिका घेतली, आता जी मला राजकारण दिसलं, मला काय मणिपूर होऊन द्यायचा नाही महाराष्ट्राचा। माझ्या लेकराच्या डोळ्यात पाणी आणन, आता ही काय बाबा नेमकं माझ्या लेकराच्या डोळ्यात पाणी आणून माझा मर्डर करायचा प्लॅन केला का? आता म्हणजे माझ्या लेकरांच्या डोळ्यात कधी पाणी येणार आहे? माझं बीडसारखं घर पेटविल्यावर किंवा माझा खून वगैरे केल्यावर? तसं जर काय ठरवलं असलं तर काय आता सांगावं, मला तर आश्चर्यच वाटायला लागलं। एवढी दहशत मी महाराष्ट्रात कधीच बघितली नव्हती। खरं तर मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यातील वादाला स्थानिक राजकारणाचीही किनार आहे। काही दिवसांआधी शरद पवार यांनी दिलीप सोपल यांची भेट घेतली, त्यानंतर जरांगे यांनी सोपल यांचं कौतुक केलं, मात्र ते राऊतांना आवडलेलं नाही। मनोज जरांगे आणि राजेंद्र राऊत यांच्या संघर्षात राऊतांनी आणखी एक ट्विस्ट आणलाय। मनोज जरांगे यांच्यासाठी रोहित पवार सोशल मीडिया मॅनेज करतात असा गंभीर आरोप राऊतांनी केला। मला सुद्धा यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे, सगळा IT सेल किंवा सोशल मीडिया ह्यांचा ऑपरेट केला जातो तो रोहित पवारांकडनं केला जातो। आणि प्रामुख्यानं परभणी बीड जालना हिंगोली या टापूमध्ये जास्त मीडिया, जालनामध्ये ह्याचं केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलेलं आहे। कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणारी त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट्स टाकायच्या, तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्स मिळतो असं दाखवायचं, सगळं रोहित पवार ह्याचं मेंटेन त्या ठिकाणी केलं जातंय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सरकारला वारंवार धारेवर धरतायत, तर राजेंद्र राऊत आता आरक्षणासाठी सोलापुरात ठिय्या आंदोलन करणार आहेत। 23/9/2024 पासून बार्शी येथील शिवसृष्टी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर माझं स्वतःचं सकाळी 10 ते 5 रोज ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी असणार आहे। ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही ह्याची भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत मी रोज त्या ठिकाणी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत एक मराठा कार्यकर्ता, मराठा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी रोजच्या रोज त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन या ठिकाणी करणार आहे। हे अपेक्षित आहे ना मराठ्याला सुद्धा, आम्हाला सुद्धा अपेक्षित येतेच। बोलवा तुमचं कोणचं अधिवेशन येते, चांगली मागणी आहे, बोलवा अधिवेशन तुमचं कोणचं आहे आणि पडू द्या उघडे। आता हटू नका या शब्दापासून माग, आता याच्यापासून माग हटायचं नाही। आता अधिवेशन बोलवायचं, परत उद्या त्याला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते कशाला बोलायचं म्हणला तू, परत माग घेताना भूमिका। बोलवा आता अधिवेशन आणि पडू द्या उघडे। राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे यांच्यात उडणाऱ्या खटक्यात प्रत्येक भूमिकेत विरोधाभास आहे, मात्र दोघांचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या भूमिकेवर एकमत आहे। या विशेष अधिवेशनामुळे आरक्षणाबाबत राज्यातील अनेक मुद्दे निकाली निघणार का? त्यामुळे जरांगे आणि राऊत हा वाद राज्याच्या राजकारणाला नवा वळण देणारा ठरणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।